T20 वर्ल्ड कप मध्ये आज हाय व्होल्टेज सामना होणार आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये आज रणयुद्ध पाहायला मिळणार आहे। कोलंबोत थरार हा रंगणार आहे आणि त्यामुळेच क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। पाकिस्तानला पराभवाची धूळ चालण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालेली आहे। T20 वर्ल्ड कप मध्ये सुपर संडेचा सुपर हिट मुकाबला आज होतोय। मागील काही दिवसांपासून शक्य अशक्यतेच्या हिंदोळ्यावर झुरत राहिलेला भारत पाकिस्तान सामना अखेर आज पार पडतोय। चर्चेच्या अनेक फेऱ्या, अनेकांची मध्यस्थी आणि पडद्यामागील वेगवान घडामोडींनंतर हा सामना होणार आहे। कोलंबोत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानमध्ये रणयुद्ध रंगणार आहे। दरम्यान आजच्या सामन्यावर पावसाचं सावट असल्यानं क्रिकेट प्रेमींच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। भारत पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघांच्या हस्तांदोलनाविषयी प्रतिस्पर्धी कर्णधारांनी मौन बाळगलेलं होतं। त्यामुळे हस्तांदोलन होणार की नाही याबाबतही उत्सुकता असणार आहे। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। सीमा, आजच खरं तर हाय व्होल्टेज असा सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत। क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। तुझ्या मागे काही खेळाडू आहेत, त्यांच्यामध्ये कसा उत्साह तुला पाहायला मिळतोय? क्रिकेट म्हटलं की जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांचा उत्साह अगदी हा शिगेला पोहोचलेला असतो। मात्र जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना मैदानामध्ये रंगतो तेव्हा मात्र प्रेक्षकांच्या संख्येत अजून वाढ होते आणि त्यामुळे उत्साह जो आहे तो अर्थात फॅन्सचा हा जास्त वाढलेला असतो। त्यामुळे इंडिया भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी खरं तर त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो। सध्या आपण शिवाजी पार्क मैदानामध्ये आहोत आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हे खेळाडू आहेत ते आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना आजच्या सामन्याकडनं नक्की काय अपेक्षा आहे, काय वाटतं की आतापर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या त्या बघितल्यानंतर आजचा सामना हा कशा पद्धतीनं खेळला जाईल आणि तुम्हाला कोणत्या खेळाडूकडनं अपेक्षा आहे? सामना अतिशय चांगला होईल। भारतीय संघाची तयारी पाहिलीत तर खूप छान आहे। मॅन टू मॅन मार्किंग बघायला गेले तर भारतीय संघ नक्कीच पुढे असेल आणि सर्वच खेळाडूंकडून चांगली अपेक्षा असेल। तसेच अभिषेक शर्माची आज कमबॅक होणार आहे तर त्याच्याकडून चांगली अपेक्षा असेल। तसेच गोलंदाजीसुद्धा चांगली होईल। जसप्रीत बुमराह आहे, वरुण चक्रवर्ती आहे, त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची नक्कीच अपेक्षा असेल आणि भारताची आम्हाला विजयाची नक्कीच अपेक्षा आहे। काय आजचा प्लॅन काय आहे? तुम्ही तर सकाळी ते सगळे क्रिकेट खेळतात पण सामना बघण्यासाठी काय प्लॅनिंग केली आहे का? नाही, नक्कीच। म्हणून आजचा दिवसभर आम्ही या शिवाजी मैदान गाजवणार आहोत आणि भारतीय संघ आहे तो कोलंबोला तिकडे पाकिस्तानला धूळ चाटवणार आहे। नक्कीच कोणत्या खेळाडूकडनं अपेक्षा आहे? सूर्यकुमार यादव तर आहे। सूर्यकुमार यादव चांगले खेळणार आज, कारण की तयारी पहिल्यापासूनच केलेली आहे चांगली आणि अभिषेक शर्मा पण चांगले खेळणार। नक्कीच आजचा सामना आपणच जिंकणार अशा प्रकारचा एक आत्मविश्वास खेळाडूंना आहे, प्रेक्षकांना आहे। कोणता खेळाडू आहे जो असं वाटतं की आज मॅन ऑफ द मॅच ठरेल? आपला भाऊ आहे ना, एकच फॅन, एकच वादा, सूर्या दादा। चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, और इंडिया पाकिस्तान का मैच ना हो तो देखने में क्या मजा। काय प्लॅनिंग काय केली मग? हा, प्लॅनिंग काय केले म्हणजे बघण्यासाठी? स्क्रीनिंग वगैरे आपण खूप इंडिया पाकिस्तानच्या मॅचेस वेळी आपण हे सगळं आयोजन करतो, काय नियोजन काय आहे? आम्ही तर सर्व एकत्र बसणार एका घरामध्ये आणि सर्व टीव्ही बघत राहणार। फक्त सूर्याकडनंच अपेक्षा आहे? नाही, अभिषेक शर्मा आहे ना आणि बॉलर पण आहे, वरुण चक्रवर्ती आहे, बॉलर पण, बॅट्समन पण, सर्व तर इंडियामध्ये भरलेले आहेत। चांगले सर्व प्लेयर खेळणार आहेत। तशी बघायला गेले पाकिस्तानने सुद्धा तेवढीच मेहनत किंवा प्रॅक्टिस केलेली असेल तर वाटतं की आपण आज मैदान मारणार? आपणच जिंकणार। पाकिस्तान किती पण प्रॅक्टिस केली असणार तरी पण इंडिया काय ऐकणार नाही। नक्कीच आज कोणाला बघणार आहे खास करून स्क्रीनवर? कोणाला बघणार आहे आज? म्हणजे कोणाची बॅटिंग बघणार आहे किंवा कोणाकडनं जास्त? अभिषेक शर्मा। तर नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उत्साह आहे, एक प्लॅनिंग केलेली आहे बघण्यासाठी। सकाळी ते स्वतः इकडे क्रिकेट खेळतात, मात्र संध्याकाळी इंडिया पाकिस्तानची मॅच पाहण्यासाठी हे जे सगळे प्रेक्षक आहेत, नागरिक आहेत, ते सध्या आपल्याला सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच सीमा, तर जिंकणारा भारतच हा विश्वास सगळ्याच खेळाडूंनी व्यक्त केलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।